हातापेक्षा भोंगा मोठा हे जरा ठीक वाटतं ऐकायला, पण हातापेक्षा मोजा मोठा हे जरा विचित्र नाही का वाटत? असं कानाचे पडदे जड झाल्यासारखं वाटतं, एकदम गावंढळ टाईप. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे ना आपण पूर्ण तयारीत आलो होतो. कसं आपल्याला थंडीशी अजिबात पंगा घ्यायचा नव्हता ना, आयुष्यात दंगा पण नको होता, म्हणून स्वेटर आणि हातमोजे घालूनच आले होते. कसं आता तिथं कापूस वेचायला गेले आणि मला नोटांचा बंडल दिसला असं वाटलं की माझं भाग्यच खुले. म्हणलं वांग आपल्या खिशात नाही दाना, बाजीराव म्हणा खिशात हात घातलं तर बळच 5 रुपये निघतात, नोटांचे बंडल कुठून निघतात? मग इथं काय बुता काय त्याचे पैसे पडणार आहेत का? माझेच पडले असेल ना. कॅमेरा बंद करून मी उचलणार होते, त्याची काळजी तुम्ही नका करू. पप्पाला गिन्नी गवत तोडून आहे ना, आपण गिन्नी गवत दिल्यानंतर आपल्याला कापूस यायचाच होता. आता मी घरनं जरा आंघोळ करून आले होते, म्हणलं पूर्ण आंघोळ करून परत माघारी येते बहिणीला घेऊन. त्याच्यामुळे पूर्ण आंघोळ करून आपण बहिणीला घेऊन माघारी आलो होतो. कसं आज आपल्या कापसाचा शेवट होता, याचा आनंद मला होत होता, पण आज पण उन्हात काम करावं लागणं याचं दुःख पण होतं. आता कापूस फायनली येचून झालेला आहे ना, आपली वळ झालेली आहे, त्याच्यामुळे आपण चालू आहोत घरी जायच्या आधी ना आमच्या बालीची वळ राहिलेली, त्याच्यामुळे तिची वेचूस्तवर आपल्याला टाइमपास करायचा होता, म्हणून मी तुम्हाला 4 गोष्टी परत एकदा नेण्याची सांगते. कसं आहे, जीवन हे एकदाच असते, त्याच्यामुळे आनंदाने जगत जा. ह्याच्या त्याच्या पंचायती करत आहे ना अजिबात वाया घालवत नका जाऊ, असं मी म्हणते, पण मी अख्ख्या गावभराच्या पंचायती करून इथंच येत असते. त्याच्यामुळे ना एकदम आनंदाने जगत जा. थँक्यू, बाय बाय, बेस्ट ऑफ लक.